हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी. तर आज दुपारी खूप भूक लागली होती. मग रोज रोज कांदा पोहे उपमा खाण्याचा कंटाळा. मग मस्त की माझ्याकडे ना शिळ्याच्या म्हणजे सकाळी बनवलेल्या चपात्या होत्या, त्यामुळे मग मी ठरवलं की मस्त की फोडणीची चपाती बनवूया. त्यासाठी बघा कांदा कापून घेतलेला आहे चरचरा आणि टॅमॅटो मस्त की छोटंसं पीसेसमध्ये कापून घेतलेलं आहे. मस्त आधी शेंगदाणे भाजून घेतले, मग त्याच्यावरच मस्त की तेल टाकून घेतलं. तर मोहरी जिरा नाही टाकलं, मला नाही आवडत, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. कांदा थोडंसं परतून घेतलेलं आहे, जास्त ब्राऊन करायचं ना, साधं सिंपल. आणि मस्त टॅमॅटो परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणेही मस्त तेलामध्ये परतून घेतलेले, हळद मीठ हिंग टाकलेलं आहे. तुम्हाला कढीपत्ता आवडायचा टाकू शकता, माझ्या नव्हता मी नाही टाकला. आणि आता छानपैकी आपल्या चपातीचे तुकडे करून घेतलेले आणि त्याच्यावर मस्त की मीठ मस्त लावून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार मसाला मीठ टाकून घेतलेला आहे, मस्त इकडून इकडून घालून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यावर भुरभुरायची आहे मस्त की भरपूर सारी कोथिंबीर पेरून घेतली की छान इकडून तिकडून हलवायचं आहे. आणि मग टाकायचं आहे लिंबाचा रस आंबटपणासाठी. आणि ही मस्त की बघा फोडणीची चपाती किंवा पोळी तुम्ही काय म्हणता ती म्हणू शकता. त्याच्यावर लिंब पिळला की एक नंबर चवीला आंबट अशी छान अशी चपाती लागते फोडणीची. नक्कीच करून बघा. कांदा पोहे नेहमी आणि उपमा खायचा कंटाळा आला असेल तर नक्कीच ही फोडणीची पोळी करून बघा, म्हणजे फोडणीची चपाती करून बघा. छान होते, झटपट होते, अगदी छान. चिऱ्या चपात्या वाया जात नाही किंवा उरलेल्या चपाती वाया जात नाही. मस्त की करून घेतलेलं आहे, भूक मस्त की मिटलेली आहे आणि खूप सुंदर अशी चहाबरोबर खायला मजा आली. नक्कीच करून बघा. आवडत असेल रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. अशा छान रेसिपी बघायची असेल तर राणीज रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून नंतर